महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सभागृहाचे भव्य लोकार्पण सोहळा। मालपूर पावन पुण्यभूमीत महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय सभागृहाचे भव्य लोकार्पण हा सोहळा संध्याकाळी 7 वाजता माननीय नामदार जयकुमार भाऊ रावल मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख पाहुणे महावीर सिंह रावल, श्रावण पांडू अहिरे, नारायण पाटील, डॉक्टर सुशील महाजन, प्रवीण महाजन, भिला पाटील, पुष्पाताई रावल, कलाबाई माळी, रजुबाई माळी, हेमराज पाटील, पंढरीनाथ अहिरे, रवींद्र खंडेराय, राजेंद्र कोळी, पत्रकार प्रभाकर आडगाळे, पत्रकार गोपाल कोळी, प्रशांत पवार, छगन बागुल, बारीकराव मोरे, सतीश पाटील, CB पाटील सर आदी मान्यवर उपस्थित होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी प्रभाकर धनगर, शिंदखेडा। महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री, कार्यसम्राट आमदार नामदार जयकुमार भाऊ रावल, त्याच पद्धतीनं धुळ्यातील प्रसिद्ध न्यूरोसर्जन आदरणीय सुशील महाजन साहेब, त्याच पद्धतीनं आपल्या गावाचे नेते, आपल्या सर्वांचे लाडके नेते महावीर सिंहजी रावल उर्फ हॅपी दादा, त्याच पद्धतीनं जिल्ह्यातील समाजातील सर्वच वरिष्ठ पदावर कार्यरत असणारे सर्वच नेते मंडळी, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आर्थिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपल्या राष्ट्रवादीचे जिल्ह्याचे अध्यक्ष, मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या आमच्या सावित्रीच्या लेकी, आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे सर्व मालपूरचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, बंधू आणि भगिनी, खरं तर नेहमीप्रमाणेच आम्ही थोडं लेट चालते आमची गाडी आणि रेल्वे मात्र वेळेत आहे, म्हणून आपल्याला उद्या कॅबिनेटची मीटिंग आहे आणि म्हणून जावं लागणार। 3 दिवस आता ट्रेनमध्येच मुक्काम आहे। 7 दिवसापैकी 3 रात्र, आता आजची रात्र, उद्याची रात्र, परवाची रात्र रेल्वेमध्येच आहे, आपला डबा फिक्स आहे। आज आपल्या सगळ्यांच्या साक्षीने अत्यंत सुंदर अशा बहुउद्देशीय सभागृहाचं लोकार्पण आपल्या सगळ्यांच्या साक्षीने झालंय। जोरदार टाळ्यांनी आपण सगळ्यांनी अभिनंदन करावं ते आमच्या बांधकाम विभागाचं, ज्यांनी अत्यंत दर्जेदार काम केलं, आणि त्याचबरोबर एक नौका कॉन्ट्रॅक्टर श्री योगेश येवले यांनी 3 कामं घेतलं होते, एक मालपूर, एक कर्ले आणि एक शेवाळे, आणि तिघही कामं जे अत्यंत दर्जेदार झाले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। खरं तर मागच्या सरकारमध्ये पर्यटन खात्याची जबाबदारी माझ्याकडे आली आणि या पर्यटन खात्याच्या माध्यमातून आपण संबंध महाराष्ट्रामध्ये पर्यटनाच्या संदर्भातले अनेक विकासाचे उपक्रम हाती घेतले, अनेक कामं आपण त्याच्या माध्यमातून करू शकलो। मग आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील अनेक कामं आपण करू शकलो। काम करत असताना आपल्या मतदारसंघात देखील काही महत्वाचे कामं व्हावी, त्याच्यासाठी निंगोळ इथे छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय बनवण्याचा संकल्प केला। आम्ही
महात्मा ज्योतिबा फुले यांचं नावाचं कार्यालय हे मालपूरला करायचं ठरलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे यांना प्रेरणा मानून जय भीम मंगल कार्यालय हे दोंडाईच्याला केलं आणि आमच्या हट्टीला राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं कार्यालय हे आपण मंजूर केलं आणि या सगळ्या कामांना सुरुवात झाली. काही कामं पूर्ण झालं. आमचं निंगूरचं काम अर्ध्या अवस्थेमध्ये आहे आणि आमच्या हट्टीचं काम तर सुरूच झालं नाही आणि त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर हा देखील महत्वाची भूमिका घेतो की जिथे जिथे काम सुरू झालं तिथे ते वेगाने हे सगळे विकास. वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा.